नमस्कार सर्व मित्रांना, हृदयस्थ नमस्कार. आजचा विषय आहे गागा भट्ट विरचित समय नय हा ग्रंथ. वेदशास्त्र संपन्न गागा भट्टाने हा ग्रंथ कोणासाठी लिहिला, समय नय म्हणजे काय आणि समय नय लिहिण्याचा हेतू काय, या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या भागात पाहणार आहोत. मी आपला राजा महाराज व आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता, शेअर करता, आपले फार फार धन्यवाद. चला तर विषयाला सुरुवात करू. दिन करत नयेन तेन गागाभिद्ध विबुदेन निरीक्ष सन्निबंधान रघुवर कृपयार मुना निबद्ध समय नय सुकमेतु शंभुराज शाके द्रसस्थिती मिते रोद्राभिदे वत्सरे विश्वामित्र कुलारविंद तरणी गार्गाख्या सुरीहा कृतीहा असं त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये ते म्हणतात की दिनकरांचे पुत्र बुद्धिमान गागा भट्ट यांनी इतर काही ग्रंथाचे अवलोकन व अभ्यास करून प्रभू श्री रामचंद्राच्या कृपाशीर्वादाने समय नयन हा ज्योतिष्य शास्त्राचा निर्णय विषयक तिथी निर्णय विषयक ग्रंथ तयार केला किंवा गागा भट्टाने तो लिहिला. या ग्रंथामुळे छत्रपती संभाजी महाराज आनंदी हो. गागा भट्ट यांचे मूळ नाव विश्वेश्वर भट होते. हे घराणे मूळचे पैठणचे. पुढे त्यांचे कुटुंबीय वाराणसीमध्ये स्थायिक झाले. इथे गागा भट्टांनी आपल्या वडिलांचे नाव दिनकर असे सांगितले आहे आणि प्रभू श्री रामचंद्र हे त्यांच्या घराण्याचे आदर्श. अनेक ग्रंथासोबत त्यांनी 1664 मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची शिवप्रशस्ती लिहिलेली आहे. वेदशास्त्र संपन्न गागा भट्टांनी अनेक ग्रंथाची निर्मिती केली. राज्याभिषेक प्रयोग वगैरे अशा अनेक ग्रंथाची. त्यांच्या ग्रंथातील धर्मशास्त्र, व्याकरण, मीमांसा यावर त्यांचा अधिकार आपल्या लक्षात येतो. समय नय, समय म्हणजे वेळ, कालावधी. गागा भट्ट म्हणतात तिथी निर्णय विषयक हा ग्रंथ निर्माण करण्यासाठी मी अनेक ग्रंथाचे अवलोकन केले. शास्त्रीय ग्रंथाचा अभ्यास करून मी हा समय नयन ज्योतिष्य शास्त्रावर आधारित ग्रंथ लिहिला. ते या श्लोकात सांगतात, रघुवर कृपयार मुना निबद्ध समय नय सुकमेतु शंभुराज. मी हा ग्रंथ छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या सुखासाठी, आनंदासाठी, कृपेसाठी हा ग्रंथ लिहिला. त्यांची कीर्ती निरंतर वाढत राहो. ज्याप्रमाणे 1653 ला श्रीकृष्ण दैवज्ञ यांनी करण कौस्तुभ तिथी निर्णय विषयक ज्योतिष्य शास्त्रावर ग्रंथ छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यासाठी लिहिला होता, त्याचप्रमाणे वेदशास्त्र संपन्न गागा भट्टांनी समय नयन हा तिथी निर्णय विषयक ग्रंथ छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यासाठी लिहिला. वेदशास्त्र संपन्न गागा भट्टांनी लिहिलेल्या या समय नयन ग्रंथात छत्रपती संभाजी महाराज यांचे वर्णन एक अद्भुत पर्वणीच आहे. त्यांचा राज्यकारभार, त्यांचा पराक्रम आणि त्यांचे साहित्य प्रेम अशा विविध अंगाने त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे कौतुक केलेले आहे. असा दैदिप्यमान राजा होणेच नाही. अनेक विद्वान साहित्यिकांनी छत्रपती श्री संभाजी महाराज यांची निंदा नालस्ती केली. कदाचित त्यावेळी हे साहित्य प्रकाशित झाले नसावे, अन्यथा कोणीही छत्रपती संभाजी महाराज यांची निंदा नालस्ती केली नसती. एक प्रकारे बदनाम करणाऱ्या सर्वांना शाल लपेटून जोडे मारण्याचे काम जर कोणी ते केले असेल तर ते वेदशास्त्र संपन्न गागा भट्टांनी. छत्रपती संभाजी महाराज यांच्या परिवाराविषयी आलेला एक श्लोक असा आहे समय नयन मध्ये, श्रीमद भौशल वंशभूषणे शंभो शीत छत्रप स्वानंदाय सदा भवेत शिथिला कीर्ते प्रासादाय. काय अद्भुत श्लोकाची निर्मिती केली.
शिवप्रभूंच्या समस्त मांडलिकामध्ये शिरोभूषण म्हणून शोभणारा आत्मज शंभू यांच्या आनंदासाठी, कृपेसाठी या ग्रंथाची निर्मिती, तसेच शंभू राजांची कीर्ती सदैव निरंतर वाढत राहो हा आशीर्वाद सुद्धा गागाभटांनी इथे दिलेला आहे. गागाभटांच्या या वर्णनाने शंभू राजांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. किती दिलदार, किती पराक्रमी हा राजा असेल. समयनयन या ग्रंथात सूतक किंवा इतर प्रसंगी पाळावयाचे नियम व त्याचा समय म्हणजे वेळ किंवा कालावधी दिलेला आहे. 16 संस्कार कोणत्या समयास कसे करायचे याचे मार्गदर्शन, तसेच धार्मिक कार्यासाठी या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याचा वार व 27 नक्षत्रांचे महत्व, राज्यातील प्रजेसाठी सण उत्सव यांचा शुभ काळ व महिलांनी पाळावयाची व्रते कशी साजरी करायची याचेही मार्गदर्शन केलेले आहे. सारांश योग्य काळ व वेळ म्हणजे समयनय. आता या समयनय ग्रंथातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाविषयी अजून एक श्लोक आलेला आहे. दिनकरण चरणो प्रणम्य वृद्धा समयनयन तनु तेन दात्मजोय सिंहासन क्षत्रेश्वराधी राजाधी राजेक शरण्यभूत शंभू स्वयंभू प्रभुरस्त तुष्ट स्फुरत्प प्रतापोजल दिग्विभाग. अप्रतिम संभाजी महाराजांविषयी काय वर्णन करू. सिंहासन आणि छत्रे धारण करणारा ज्येष्ठ राजा छत्रपती संभाजी राजा यांच्या अधिपत्याखाली आदिलशाही, कुतुबशाही ज्यांच्या अधिपत्याखाली आहे आणि सम्राट म्हणजे औरंगजेबाचा पुत्र अकबर याने आपल्या स्वतःचा राज्याभिषेक केला व तो छत्रपती संभाजी महाराज यांच्या आश्रयास आला. असे सर्वांचे आश्रयस्थान असलेले छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या तळपणाऱ्या पराक्रमाने या भूमीच्या सर्व दिशा उजळून गेल्या आहेत, असा स्वयंभू राजा छत्रपती संभाजी महाराज या भूमीवर राज्य करीत आहे. असे अत्यंत पराक्रमी छत्रपती संभाजी महाराज संतुष्ट हो असा आशीर्वादही गागाभटाने छत्रपती संभाजी महाराजांना या श्लोकामध्ये दिलेला आहे. वेदशास्त्र संपन्न गागाभटाने हा समयनय ग्रंथ केव्हा लिहिला व तो छत्रपती संभाजी महाराजांना केव्हा दिला याचे योग्य वर्ष सापडत नाही. ढोबळमानाने सांगण्यात काही अर्थ नाही. या ग्रंथात त्यांनी अकबर याचाही उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात की राजाधी राजेक शरण्यभूतः, याचा अर्थ औरंगजेबाचा पुत्र अकबर स्वराज्यात आल्यानंतर केव्हा तरी हा ग्रंथ गागाभटांनी छत्रपती संभाजी महाराजांना दिला असेल. असो किंवा आदिलशाही, कुतुबशाही ही त्यांच्या अधिपत्याखाली होती. सतत ते आदिलशाहीचे रक्षण करत होते, कुतुबशाहीचे रक्षण करत होते. असा छत्रपती संभाजी महाराज यांचा अद्वितीय पराक्रम वेदशास्त्र संपन्न गागाभटांनी या श्लोकात मांडलेला आहे. असा हा समयनयन या ग्रंथामध्ये तिथी निर्णयक विषयक अनेक श्लोक आलेले आहे, पण मी त्याचा विस्तार करीत नाही. मी इथेच आपली आज्ञा घेतो. जय शिवराय, जय शंभू.